थलपती विजय आता विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरणार. त्याचं कारण म्हणजे मोदी सरकारने विद्यार्थ्यांवरती केलेला लाठीचार्ज. आपल्याला मुख्यमंत्री विजय हे पाठिंबा देत आहे ही एक साधारण गोष्ट वाटत असेल, पण जर आपण याच्या पाठीमागचं गणित समजलं तर आपल्यालाही धक्का बसेल. मुख्यमंत्री विजय यांनी डायरेक्ट भाजप विरोधामध्ये घोषणा दिली आहे. देशामध्ये जे काही चाललंय ते अत्यंत चुकीचं आहे. विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने मारलं जातंय आणि मी एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आता शांत बसू शकत नाही. आता इथे बऱ्याचशा लोकांना असंही वाटत असेल, एकटा तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा देऊन काय उपयोग होणार आहे. आता इथे समजून घ्या, विजय यांनी नेमकं काय केलंय, ते कसा पाठिंबा देणार आहे आणि त्यांच्या पाठिंब्याचा काय परिणाम होईल, हे सर्व आपण याच व्हिडिओमधून जाणून घेऊ. आज आपण परिस्थिती पाहताय, भाजप सरकारच्या विरोधामध्ये जे तरुण चांगले गुणगान गायचे तेच तरुण आज भाजप सरकारला नाव ठेवत आहेत. कारण की इथे देशातील विद्यार्थ्यांचं भविष्य आहे, पेपर लीक होण्याचे मुद्दे आहे, त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करते. विशेष करून याच तरुणांनी मोदी सरकारला सत्तेवरती बसवलंय. आज हजारो तरुण रस्त्यावरती उतरलेत. गेल्या महिन्याभरापासून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या काही त्रुटी आहे त्या सुधारण्यासाठी मागणी होत आहे. तरी देखील मोदी सरकार तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, सुरुवातीला हा वाद फक्त पेपर फुटीपर्यंत मर्यादित होता, पण आता परिस्थिती इतकी बदलली आहे, हा मुद्दा फक्त पेपर फुटीचा राहिलेला नाही. इथे लोकशाही आणि हुकुमशाहीचा प्रश्न निर्माण झालाय. म्हणजे अगोदर सर्वांना वाटलं होतं की भाजप सरकार विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकेल, तरुणांना न्याय मिळेल, कारण की हेच तरुण देशाचं भविष्य आहे आणि याच तरुणांनी मोदी सरकारला सत्तेवरती बसवलंय. पण आता हेच सरकार विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करते, तरुणांवरती लाठीचार्ज करते. त्यामुळे देशातील तरुण वर्ग प्रचंड संतापला आहे आणि ही हुकुमशाहीची सुरुवात आहे असं लोकांचं म्हणणं आहे. पण आपला आजचा मेन मुद्दा असा आहे, थलपती विजय यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काय भूमिका घेतली, विद्यार्थ्यांना ते कशा प्रकारे पाठिंबा देणार आहेत. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. सी विजय जोसेफ हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोणत्याही राजकारणी घरातून आलेले नाहीत. त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा नाही, पण तमिळनाडूची जनता त्यांच्या पाठीशी आहे. खरं तर विद्यार्थ्यांनी जेव्हा पहिल्यांदाच आंदोलन सुरू केलं होतं तेव्हा त्यांनी भाजप सरकारला पहिल्यांदाच इशारा दिला होता, तुम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून घ्या आणि नीट परीक्षा रद्द करा. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला काही घटनात्मक मार्गही सुचवले होते. पण आपण पाहिलंच, केंद्र सरकार त्यांच्या गुर्मीमध्ये आहे, ते कोणाचंही बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीये. आता थलपती विजय यांनी नेमकं काय सांगितलंय, त्यांनी अचानक एवढी आक्रमक भूमिका का घेतली, समजून घेऊ. बघा, 2 दिवसा अगोदर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन केलं होतं. राहुल गांधी देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठीच तिथे बसले होते, पण केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार पोलिसांनी त्यांना तिथून फरफटत नेलं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती काय धुमाकूळ झाला हे आपण सर्वांनीच पाहिलं. राहुल गांधींना हजारो लोकांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. जे तरुण काल भाजपच्या बाजूने बोलत होते तेच तरुण आज राहुल गांधींच्या पाठीशी उभा राहिलेत. राहुल गांधींना पोलिसांनी उचललं. या घटनेवरती विजय थलपती यांनी स्पष्ट शब्दामध्ये इशारा दिला, केंद्र सरकारने जे काय केले ते अगदी चुकीचं आहे. ते देशातील विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांना सरकार अशा पद्धतीने उचलतंय याचा त्यांनी तीव्र निषेध केला. तर मुख्यमंत्री विजय फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी थेट पाठिंबा दर्शवलाय आंदोलनकर्त्यांना, विद्यार्थ्यांना आणि तरुणांना. ते म्हणाले, आता गरज पडली तर आम्हीही रस्त्यावरती उतरू. त्या अगोदर त्यांनी भाजप सरकारला एक विनंती केली आहे. नीटच्या परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झालाय, जे काही पेपर फुटत आहेत त्याबद्दल त्यांनी काही घटना सुचवल्यात. त्यांनी सांगितलं, या समस्येचं मूळ आपल्या राज्यघटनेतील अधिकाराच्या विभागणीमध्ये आहे. थलपती विजय म्हणतात, काही विषयांवरती केंद्र सरकार निर्णय घेत असतं, काही विषयांवरती राज्य सरकार निर्णय घेत असतं आणि काही विषय केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्हीही मिळून निर्णय घेत असतात. त्यांनी सांगितलं, शिक्षण क्षेत्र हे प्रत्येक राज्यातील नियमानुसार चालण्यात यावे. म्हणजे आपल्या राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील ॲडमिशन मिळेल या पद्धतीने निर्णय घेण्यात यावे. विजय यांचं म्हणणं आहे, प्रत्येक राज्यामधील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये बसून संपूर्ण राज्यावरती एकच नियम लागू करणं योग्य नाहीये. पुढे मुख्यमंत्री विजय यांनी खूप खास महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ते म्हणाले, तमिळनाडूमध्ये अनेक वर्ष विद्यार्थ्यांना 12वीच्या मार्कावरती वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश मिळत होता. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना देखील उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते. पण जेव्हापासून नीट परीक्षा केंद्र सरकारने लागू केली तेव्हा याचा फायदा फक्त उच्च सोसायटीतील विद्यार्थ्यांनाच घेता येतो.
गरीब विद्यार्थी या परीक्षा देऊ शकत नाही आणि जरी या परीक्षा द्यायला गेले तरी त्यांना लाखोंचं कर्ज काढावं लागतं. विद्यार्थ्यांवरती मानसिक दबाव येतो, घरातील आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होतो. यामुळेच तर विजय थलपती म्हणतात, शिक्षण हा विषय पुन्हा राज्यांच्या यादीमध्ये गेला पाहिजे. त्यामुळे काय होईल, प्रत्येक राज्य आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार निर्णय घेऊ शकतील. पुढे विजय म्हणाले, जर हे केंद्र सरकारला शक्य नसेल तर त्यांनी आणखीन एक पर्याय सुचवला. संसदेमध्ये विशेष कायदेशीर व्यवस्था निर्माण करा. त्यामधून प्रत्येक राज्यांना वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकार घेण्याचे निर्णय दिले जावेत. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विजय थलपती हे विद्यार्थ्यांचा विचार करतायत. त्यांच्या दृष्टीने हा निर्णय एकदम चांगला आणि योग्य आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये निर्णय घेण्यासाठी राज्याला जर पूर्ण अधिकार दिला तर वैद्यकीय शिक्षणामध्ये एक समान गुणवत्ता कशी राखली जाईल. खरं तर विजय यांनी मांडलेला प्रस्ताव हा खूप मोठा आहे. कारण की जेव्हा एखादा मोठा नेता, एखादा मोठा मुख्यमंत्री, तेही सर्वात लोकप्रिय, जेव्हा शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावरती भूमिका घेतो तेव्हा ती फक्त राजकीय प्रतिक्रिया राहत नाही, तर ती लाखो विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि भावनांना जोडलेली असते. या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांनी देशातील तरुणांना पाठिंबा दिलाय. पण इथे लोक म्हणतील, एका राज्याने पाठिंबा देऊन काय उपयोग आहे. हे विजय थलपती फक्त चित्रपटामध्ये प्रभाव टाकत नाही, अनेक राज्यांमधील तरुणांवरती प्रभाव टाकताय. आणि आता तर ते एका राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर भागामधील अनेक राज्य, या सर्व राज्यांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा प्रभाव इतका वाढलाय, त्यांनी फक्त एक जरी आवाज दिला तर फक्त लाखो मुलं नाही, करोडो लोक रस्त्यावरती उतरतील. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला आव्हान केले, विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांना न्याय द्या, आणि असं झालं नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल. तमिळनाडूमध्ये विजय यांचं सरकार येण्या अगोदर ज्या पक्षाचं सरकार होतं, DMK पक्ष, त्यांनी जनतेला आश्वासन दिलं होतं, आम्ही नीटची परीक्षा रद्द करू, असं तमिळनाडूच्या राज्यातील लोकांना आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात पहिल्या सरकारने काहीही केलं नाही. विजय यांनी एकाच वेळेस 2 राजकीय आघाड्यांवरती भूमिका घेतल्याचं दिसून येते. एका बाजूला त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरती प्रश्न उपस्थित केलेत, त्यांच्यावरती टीका देखील केली. दुसऱ्या बाजूला तमिळनाडूमधील विरोधी पक्ष असलेल्या DMK पक्षाला देखील धाऱ्यावर धरलंय. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तुमचं काय मत आहे? थलपती विजय यांनी सुचवलेला पर्याय योग्य वाटतो का? भाजप सरकारने राहुल गांधी यांना उचलून खरंच चुकी केली का? आणि जर केंद्र सरकार शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणारच नसेल तर हे आंदोलन संपेल का? आंदोलन संपलं नाही म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री विजय स्वतः मैदानात उतरतील का? या सर्व प्रश्नावरती आपल्याला काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.